क्लियर करो। मागच्या वर्षी सुद्धा कमी वेळामध्ये मुलांना जास्त प्रशिक्षण दिलेलं होतं आणि याही वर्षी गुरुजींना पावसामुळे कमी वेळ मिळाला, तर हे गुरुजी वेळात वेळ काढून कधी सकाळी तर कधी सायंकाळी असे 2 वेळामध्ये पाठ घेऊन गुरुजींनी मुलांना ट्रेन केलेला आहे। असो वेळ भरपूर झालेली आहे, पुढेही आपल्याला बरेचसे कार्यक्रम घ्यायचे आहेत। हरिभक्त परायण रामायणाचार्य संजयजी बाबाला अशी विनंती करतो की बाबा आपण हरिभक्त परायण वासुदेव बाबा शास्त्री यांचा सत्कार करावा। वासुदेव बाबाचे सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये अनमोल असं योगदान आहे। बाबा सुद्धा वारकरी बालसंस्कार शिबिर घेत असतात। बरेचसे वर्षापासून बाबाच्याही शिबिरामध्ये आध्यात्मिक कीर्तन प्रवचन कथाकार बाबांनी तयार केलेले आहेत आणि ते कार्य आणखी सुरूच आहे। असो जास्तचा वेळ न घेता हरिभक्त परायण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आदरणीय प्रशांतजी महाराज ताकोते महाराजांनी मी अशी विनंती करतो की महाराजांनी आपलं थोडं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं। आदरणीय हरिभक्त परायण वासुदेवजी महाराज शास्त्री हे थोडंफार मार्गदर्शन करतील असे मी महाराजांना विनंती करतो। प्रश्न आहे सद्गुरु जोग महाराज बाल संस्कार शिबिर साधक आश्रम जाप्ती तालुका खामगाव। आज या ठिकाणी बाल संस्कार शिबिराचा समारोप ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे असे आमचे सर्वांचे तुमचे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य संजयजी महाराज पाटकोर हे गुरुबंधू माझे गुरुबंधू पण तुमचे सर्वांचे गुरुवर्य संजयजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे आमचे सर्व हरिभक्तीपरायण व्यासपीठावरील सर्व महाराज मंडळी अध्यापक वर्ग शिक्षक सर्व त्याचप्रमाणे या आश्रमामध्ये किंवा या आश्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतो असे गोपालजी महाराज राणे आणि सर्व व्यासपीठावरील उपस्थित पालक मुलांचे पालक माता सर्व यांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचा समारोप होत आहे। हे बघा ऐका, बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाल संस्काराचा प्रारंभ ज्याला आपण इवलेशी रोप लाविले द्वारी असं म्हणतो, ते रोपटं बाल संस्कार शिबिराचं जर कोणाला रोवलं असेल तर हरिभक्तीपरायण वैकुंठवासी यशवंत महाराज निपाणेकर यांनी या शिबिराची परंपरा आपल्या जिल्ह्यामध्ये आणली आणि त्यांनी ती चालू केली। आता त्याचे आम्ही नुसते साक्षीदार नाही तर 1982 साली निपाण्यामध्ये त्यांनी शिबिर घेतलं तेव्हा सर्वात पहिले घर सोडून पहिल्यांदा जर आम्ही कुठं गेलो असेल तर त्या बाल संस्कार शिबिरामध्ये गेलो। आम्हाला त्यावेळेला आम्ही सहचर म्हणून संजयजी महाराज आणि मी त्या शिबिरातले विद्यार्थी का सुरुवात कशी झाली, शिबिरामधून मार्गदर्शन मिळालं, पुढे वेगळ्या मार्गाने गेलो शिकायला गेलो ते गोष्ट वेगळी, पण सुरुवात आमच्या जीवनाची निपाणा गावापासून वैकुंठवासी यशवंत महाराज यांच्या शिबिरापासून झाली। आणि शिबिर काय संस्कार करू शकतं, शिबिर काय करू शकत नाही असं म्हटलेलं आहे। अमंत्र अक्षरम नास्ति नास्ति मूलम औषधम अयोग्य पुरुष नास्ति योजकस्तत्र दुर्लभः।
असं एकही अक्षराने बाराखडीतलं की त्याचा मंत्र होत नाही, असं एकही झाडाचं मूळ नाही की त्याचं औषध होत नाही, आणि असा जगात एकही माणूस नाही की तो चांगला होत नाही. फक्त लागते योजक. काय लागतो? योजकच तंत्र दुर्लभ. हा योजक मिळत नाही. योजक जेव्हा मिळतात तेव्हा कोणीही झाडाचं औषध बनतं. योजक जेव्हा मिळतो तेव्हा कोणत्याही अक्षराचा मंत्र बनतो. आणि योजक जेव्हा मिळतो तेव्हा अयोग्य माणूस योग्य होतो. योजकाची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी योजना केली, योजक आहेत, त्यांचे फार मोठे खऱ्या अर्थानं उपकारच म्हणायला पाहिजे की त्यांनी हे आयोजन केलं. त्याचप्रमाणे मी जाता जाता एवढं सांगेन की ऐका, लक्षात घ्या, ही मुलं जर घडवायची असतील, आता परवाच आम्ही 22 तारखेला माझ्या बालसंस्कार शिबिराची सुरुवात केली. फक्त थोडासा अहंकार होईल, संजयजी महाराजची थोडी एक मागतो. यशवंत महाराजच्या नंतर या शिबिरामध्ये, हे शिबिराची सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आम्ही केली. फक्त अहंकार नाही बोलत, पण आम्ही सुरुवात केली. ते पाहून पाहून बऱ्याच ठिकाणी शिबिराची सुरुवात झाली. पण या शिबिराला कुठं काही कमी पडतं का? या शिबिराला काही पुस्तकं लागतात का? हे सर्व काम संजयजी महाराज करतात पुऱ्या महाराष्ट्रभर, नाही महाराष्ट्राच्या बाहेर. उलट शिबिराला जर कुठे अन्नदान कमी पडलं, काही आणखीन काही कमी पडलं तर त्यांचं वेळोवेळी अशा प्रकारचं मार्गदर्शनच असतं असं नाही, तर सहकार्य सुद्धा असतं. म्हणून हे बालसंस्कार शिबिर किती महत्त्वाचं आहे सांगण्याचं धाडस होईल. मी आताही अजूनही सरकारी गाडीने फिरतो कधी कधी, पण माझ्या शिबिरात शिकलेले फर्निचर कोणती गाडी म्हणतात त्याच्यात फिरतात. काय काय असते ते आपल्याला नावं येत नाही, वापरायचं कामच नाही. त्यात ते शिवशाल महाराज कोले असते, नितीन महाराज असते, ते आपले वराडे जाऊ ना. कधी कधी मी असा पायदल जातो, काठ्या गाडीला एसटीची वाट पाहतात, थांबतात, फर्निचर गाडीमध्ये फिरतात. काय गोष्ट आहे. या शिबिरातून घडलेले विद्यार्थी हे तुम्हाला हे सांगून राहिलो हा बरं का. ते आमच्या सर्वप्रथम आमच्या शिबिरातले विद्यार्थी आहे. आज ते झाले किती मोठे झाले असतील, पण शिबिर आपल्याला किती मोठं करू शकतं हे आहे. तर मी इथे पालकांना बसलेल्यांना विनंती करतो की अशी शिबिरं जर चांगले सक्षम चांगले व्हायचे असतील तर तुम्ही जास्तीत जास्त सहकार्य करा. मला त्याचे चांगले अनुभव 20 वर्षातले. तुमच्याकडे जे देण्यासारखं असेल शेतीतलं ते इथं आणून देत जा. त्या मुलांना चांगलं सकत आहार भेटला पाहिजे. मदत करत जा. 10 रुपयापासून 100 रुपयापासून मदत करत जा. आपली शिबिरं चालली पाहिजे. नुसतं बोलायचं नाही बा मदरसे वाढले, धमकं झालं, टमकं झालं. मदरसे वाढले तर तुम्ही कमी आहे का? ते अल्पसंख्याक असून त्यांचे मदरसे चालतात. तुम्ही बहुसंख्य असून, सक्षम असून, श्रीमंती असून, पैसे असून मदत करत नाही. नुसतं बोलायला काय लागतं? बोलत नका जाऊ ना, करत जा. आता आमच्या शिबिरामध्ये पोरांना मनुके, बदाम, पिस्ता हे पाकिटं येतात. बिस्किटाचे पाकिट तर असंख्य येतात. कोण आणतं माहीत नाही. फक्त त्यांना माहीत पडतं का शिबिर चालू झालं, परिसरातले लोक काय नाही ते पदार्थ या लोकांनी घरी पाहिले नसतील, ती पदार्थ शिबिरात मिळतात. आणि म्हणून चांगले विद्यार्थी घडतात. तुम्ही करत जा असं माझं पालकांना, नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही सहकार्य करावं. अशी शिबिर आपले सक्षम होत राहो हे या ठिकाणी एवढंच बोलतो. आणि शिबिरं टिकली पाहिजे, चालले पाहिजे. हे तर नुसत्या साधक आश्रमातच झालं पाहिजे नाही. जिथं मंदिर असेल, जिथं आश्रम असेल तिथं शिबिर झालंच पाहिजे. पण त्या परिसरातल्या लोकांनी सहकार्य केला पाहिजे. एवढंच बोलतो. थांबतो. जय हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. तत्पूर्वी फक्त 1 मिनिट घेतो. बऱ्याच जणांजवळ गाड्या आहेत, हा विषय ठीक आहे, परंतु मी एक प्रत्यक्ष अनुभवलेलं उदाहरण सांगतो बाबाच्या संदर्भात. कारण मी महाराज लोकांना कधी कधी दूर राहत होतो. महाराज लोकांच्या संपर्कात गेलं की महाराज लोक काय करतात हे सर्वांना माहीत आहे. परंतु जर आपला पैसा सत्कर्मी लागत असेल, परत
शब्द ऐकून घ्या. आपण दिलेला पैसा हा दान जे आहे हे सत्पत्रात जर टाकलं तर नक्की त्याचा उपयोग होते. आणि मी हे अनुभव बाबांच्या सहवासात राहून पाहिलं. बाबा गाड्या आहेत ठीक आहे, ॲटोनं जाणारे एकमेव बाबा मी पाहिले. मी पॅसेंजर मध्ये बसून आलेले बाबा संजय बाबा पाहिले मी स्वतः, जे एवढ्या गर्दीत हालअपेष्टा करून आत येतात. म्हणून कुठंतरी मनामध्ये त्यांच्याविषयी खरंच अतिशय प्रेम निर्माण झालं की बा एवढा त्याग समाजासाठी करणं. म्हणून ज्ञानोबा तुकाराम जो पुरस्कार भेटला हा खरा वारकरी पुरस्कार बाबांना भेटलेला आहे. एवढ्या छोट्या गावामध्ये येऊन बाबा एवढा वेळ देतात. सकाळची शिळी पोळी भाजी खाऊन जर ते सहकार्य करतात तर आपलंही काम आहे. मी यानंतर सर्वांना सांगतो, ज्यांना ज्यांना शिबिर घ्यायचे असतील, ज्यांना मलखांब घ्यायचे असतील, अशा प्रत्येक ठिकाणी, कारण माझ्याजवळ मलखांब खेळणाऱ्याची भरपूर मोठी टीम आहे. मी आपल्या गावात जर तुम्हाला निरोगी बालक वर्ग तयार करायची, सशक्त बालक, त्यासाठी बाबांशी तुम्ही संपर्क साधा. आम्ही तुम्हाला नक्की हा वर्ग तयार करून देऊ एवढी हमी देतो. आणि बाबांना विनंती करतो की त्यांनी अतिशय अनमोल मार्गदर्शन आमच्यासाठी एक एक शब्द मार्गदर्शन अनमोल आहे. बाबांच्यामुळे आश्रममध्ये अतिशय आनंदी वातावरण आहे, आनंदी उत्साह वातावरण आहे. ज्या ज्या पालकांनी खूप मोठ्या पंक्ती दिलेल्या आहेत, सहकार्य केलेलं आहे, तुमचा एक एक रुपया सत्कर्मी लागेल आणि त्या एक एक रुपयाचा हिशोब पुढे मीटिंग ठेवला जाईल, त्यामध्ये दिला जाईल, ही मी ग्वाही देतो आणि थांबतो. या बाबा. धन्यवाद महाराज. खरोखर हिंगणे सर म्हणजे आपल्या साध्या कपड्यातले खरोखर महाराजच आहेत. म्हणून माझ्या मुखातून सहज वाक्य निघालं, धन्यवाद महाराज. हिंगणे सरांनी खूप मेहनत घेतलेली आहे, वेळही भरपूर झालेला आहे आणि आपला स्वयंपाक तयार झालेला आहे. परंतु शिबिर करणे म्हणजे ही एकट्याचा खेळ नव्हे. एकटा व्यक्ती कुठलीही सामूहिक क्रिया करू शकत नाही. त्या कारणास्तव या शिबिराकरिता त्यांनी श्रमदान केले अशी मी नाव उल्लेख करतो. त्या मंडळीचे खरोखर खूप खूप धन्यवाद आहे. पवन भाऊ बिचारे मुरंबा, अंकुश भाऊ अवचार धापटी, प्रतीक भाऊ क्षीरसागर मांडका, या तिन्ही मुलांनी दररोजचा जो स्वयंपाकाचा भाजीपाला असेल, किराणा असेल, कारण आपल्या या साधक आश्रम धापटी परिवारामध्ये दरवर्षी जे शिबिर होते त्या शिबिरातील जो परिपूर्ण जो खर्च आहे आपले आदरणीय राजीभाऊ हे उचलत होते. परंतु यावर्षी आम्ही सर्व शिक्षक मंडळींनी निर्णय केला की राजीभाऊ तुम्ही किती दिवस देणार किती दिवस. कारण अशी एक कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, परंतु घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, अशी एक कविता आहे. आम्ही राजीभाऊला विनंती केली, राजीभाऊ तुम्ही दरवर्षी देताच, ज्या वेळेस कमी पडलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला आग्रहानं सांगू की आता इथं आमचा आता हात थकलेले आहेत, तुम्ही मदत करा. राजीभाऊ म्हटले महाराज काही हरकत नाही, तुम्ही प्रयत्न करा, जिथं तुमचे प्रयत्न कमी पडतील तिथं मी खंबीर आहे. मीही काही जास्त अनुभवी नाही आहे. मागच्या वर्षी मी आळंदीहून अध्ययन कंप्लीट करून आलो. आल्याच या सर्व गुरुवर्य मंडळींनी माझ्यावरती फार मोठी जबाबदारी टाकली. तसं पाहिलं तरी जबाबदारी स्वीकारण्याकरिता मी सक्षम नसल्या कारणाने तरीही गुरुवर्य मंडळींनी सांगितलं, महाराज तुम्हाला सक्षम करण्याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आणि गुरुवर्य मंडळीच्या या मार्गदर्शनाखाली मी यावर्षी शिबिराची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती घेतली. आणि यावर्षी परिपूर्ण आपल्याजवळ 30 पंक्ती आल्या होत्या. 30 पंक्ती आल्या आणि त्याच्यातही काही घडून गेल्या बऱ्याचशा, परंतु आपण सर्व ॲडजस्ट करत आलोय. नाश्त्याची व्यवस्था एकही दिवस नव्हती, परंतु आपण काही मंडळीच्या आपल्या आश्रमतर्फे सर्व व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे. आणि आदरणीय हरिभक्त पारायण गुरुवर्य संजय बाबा पाचपोर
बाबाचा आशीर्वाद आहे, संत मंडळीचा आशीर्वाद आहे. हे कार्य माझ्या एकट्याचं नव्हे, हे धर्माचं कार्य आहे. आणि धर्माच्या कार्यामध्ये धर्माला मदत करण्याकरिता ईश्वर सक्षम असतो. आणि ईश्वरानेच हे कार्य मला समोर करून घेतलेलं आहे. असो या मुलांनी दररोजचा किराणा आणण्याची सेवा केलेली आहे. श्रीकृष्ण भाऊ अवचार आमचे मामांनी 20 दिवस मुलांची जे पाण्याची व्यवस्था आहे ते माठ स्वच्छ धुणे, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरणे, महाराज मच्छर झाले व्यवस्थित साफसफाई करून ते माठ धुवून व्यवस्थितरित्या मुलांना पाणी हे जे सेवा केलेली आहे असे आमचे श्रीकृष्ण भाऊ अवचार, शंकर भाऊ वाघ, शंकरने सुद्धा दररोज गायीची सेवा केलेली आहे. तसेच जे आम्हाला सहकार्य वेळोवेळी करतात असे आमचे सुधाकर मामा ढगे. तसेच शिबिर सुरुवात होण्याच्या 4 तारखेला व काल सायंकाळी ज्या मुलांना म्हणजे फोन लावला की तुम्हाला सेवेकरता यावं लागते असे परमपूज्य श्री लक्ष्मणगिरी महाराज संस्थान मांडका तरुण मित्रमंडळ त्या मुलांना फक्त फोन लावला की मुलांनो स्वच्छता करण्याकरता यावं लागते. तेही 15-20 मुलं 4 तारखेला सुद्धा हजर झाले आणि काल सायंकाळी सुद्धा सर्व आश्रम स्वच्छ करून दिले. म्हणून या सर्वांचे साधक आश्रम धापटी परिवारातर्फे मी खूप खूप आभार मानतो. आणि तसेच जे विशेष कार्यकर्ते आहेत की त्यांनीही सुद्धा आपली बरीचशी जबाबदारी हलकी केली. असे विजयभाऊ राखोंडे असतील, विनोद भाऊ लोड असतील, प्रशांत भाऊ क्षीरसागर असतील, या मांडक्या गावातील लोक स्वतः इथं आले. महाराज 2 दिवसाचा नाश्ता आम्ही बनवून आणतो. त्यांनी 2 दिवसाचा नाश्ता आणला आणि इथं येऊन महाराज एक पावतीबुक आम्हाला द्या, आम्ही आमच्या गावातून भरून आणतो. मी त्यांना बोलावलं नाही, सांगितलं नाही, काहीच नाही. स्वतः मांडक्या संस्थांचे अध्यक्ष प्रशांत भाऊ क्षीरसागर इथे येऊन त्यांनी सुद्धा एक पावतीबुक नेले आहे, असं विशेष सहकार्य केलेलं आहे. आणि जे आजची अन्नदान सेवा आहे आदरणीय किशोर मुन्नाभाऊ पाटील खामगाव भाऊ मला वाटते 9-10 तारखेला आले आणि सहज मला मिळाले. म्हटले महाराज कसं नियोजन असते. मी सांगितलं त्यांना आमचं सर्व हे धर्माकरिता चालू आहे, हा आश्रम धर्माकरिता आहे आणि धर्माकरिता इथं लोक मदत करतात. भाऊने सांगितलं महाराज मग शेवटच्या दिवशी कसं नियोजन असतं. मी सांगितलं आम्ही महाप्रसाद करतो. भाऊने सांगितलं महाराज तुम्हाला जोही काही गोड पदार्थ करायचा असेल त्याचा टोटल खर्च मी देईन, मला फक्त तुम्ही लिस्ट टाका. त्या माणसाची आणि माझी ओळख नाही, काही नाही, पहिल्यांदाच भेट झाली. असे किशोर भाऊ मुन्ना पाटील यांनी जे आपला गोड जेवण आहे अर्थात कालाचे आमचं सर्व साहित्य त्यांनी कालच सकाळी आणून दिला आणि तो पदार्थ तयार आहे. आणि सकाळचे जे अन्नदान आपली पोळी भाजी असेल ते आपल्या शेजारी असलेलं रोहना गाव, त्या रोहना गावातील आमचे भानुदास भाऊ बोबडे व त्यांचे सहकार्य या दोघांनी सांगितलं महाराज सकाळची जे अन्नदान सेवा आहे पोळी आणि भाजी ते टोटल खर्च आम्ही देऊ. असा रोहना गावातील या दोघांचे व मुन्ना भाऊ पाटील या दोघांची आजची सकाळची अन्नदान सेवा आहे. खरोखर साधक आश्रम धाकटी परिवारतर्फे मी खरोखर त्यांचे खूप खूप आभार मानतो. कारण अन्नदान फार महत्त्वाची वस्तू आहे. मुलं जर इथं आले त्यांना जर जेवणाची खाण्याची आणि पिण्याची व्यवस्था जर व्यवस्थित नसली तर मुलांच्या तब्येता व्यवस्थित राहत नाहीत आणि मुलं व्यवस्थित तब्येत नसल्यामुळे घराकडे मार्गस्थ होतात. म्हणून अन्नदानाकरिता आणि जेही लोकांनी इथं वर्गणी दिली असेल, पैसा दिला असेल, लोकांना वाटते महाराज आम्ही अन्नदानाकरिता एवढे पैसे दिले आणि आज तुम्ही तर साधी भाजी ठेवली, एवढा खर्च लागला काय. काही हरकत नाही. काही 1 तारखेला एखादा रविवार बघून 1 तारखेलाच येत्या 1 तारखेला आपण या साधक आश्रम धाकटी परिवारामध्ये सुरू असलेलं सद्गुरू जोग महाराज वारकरी बाल संस्कार शिबिर समितीतर्फे जमा खर्चाची नोंद समाजासमोर ठेवणार आहे की तुम्ही दिलेला पैसा, तुम्ही दिलेलं धान्य हे या मुलांकरिताच खर्च झालेलं आहे. असा जमा खर्च आपण 1 तारखेला देणार आहे. असो जास्तची वेळ घेणार नाही. आदरणीय हरिभक्तपरायण प्रशांतजी महाराज ताकोदे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. महाराजांना विनंती करेल की महाराजांनी मुलांना सुद्धा मार्गदर्शन करा. हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.
सद्गुरू जोग महाराज वारकरी बाल संस्कार शिबिर साधक आश्रम दापकी च्या आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, या साधक आश्रमाला ज्यांचे आशीर्वाद आहेत असे श्री गुरु रमणाचार्य संजयजी बाबा पाचपोर आपल्याच आताच उपस्थित झालेले, आणि बुलढाणा जिल्ह्यात जे बालसंस्काराचं रोपटं लावलं गेलं वैकुंठवासी यशवंत बाबांच्या हाताने, त्या बालसंस्कार शिबिराचे पहिले विद्यार्थी आदरणीय वसुदेव महाराज शास्त्री, आदरणीय गाथामूर्ती शिवशंकर महाराज लांडे, विनायक महाराज सातव, या बालसंस्कार शिबिराचे सर्व अध्यापक वर्ग, बोराडे महाराज, निलेश महाराज, गोपाल महाराज आणि इतर सर्व मान्यवर बालविद्यार्थी मित्र आणि पालक वर्ग, या साधक आश्रमाने गेल्या अनेक वर्षापासून ही बालसंस्काराची सुरुवात केली. लोक अजूनही या बालसंस्कार शिबिराबद्दल तितके गंभीर नाहीत जेवढे असायला पाहिजेत. आताच आदरणीय शास्त्री महाराज बोलून गेले की लोक फक्त समस्या मांडत राहतात. मदरशी उभे झालेत, धर्म संकटात आहे, लहान मुलं वायाला जात आहेत, काय करावं महाराज. बघा, समस्या तर प्रत्येकच काळात होत्या, त्या आजच आहेत असं नाही, पण फक्त समस्यांवर चर्चा करण्याने समस्यांचं निरसन होणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करणे अतिशय गरजेचे आहे. आणि तुम्हाला सांगतो, आज ह्या काळात जर सगळ्या प्रांतातल्या सगळ्या दोषांचं निरसन करायचं असेल तर बालसंस्कार हा एकमेव पर्याय आहे, एकमेव पर्याय. कारण महाराष्ट्रभर फिरत असताना आमचे असे निरीक्षण आहेत की आज हे बालसंस्कार शिबिराची चळवळ उभी करणारे जे महाराज मंडळी आहेत, जे घरादाराचा, संसाराचा, मोहाचा, लोभाचा त्याग करून इथे थांबतात ना, याच्याकडे जर महाराष्ट्राने आज दुर्लक्ष केलं ना, आज तर इथून 15 वर्षाने आपल्या वडिलाला आपला मुलगा समस्या वाटायला लागेल. कारण त्याच्या मोबाईलवरच्या वेळेची मागणी, नाना प्रकारच्या ऑर्डर करणे, कारण प्रत्येकाजवळ तसे ॲप्स आहेत आणि काय ऑर्डर करील सांगता येत नाही. चंगळवादी धोरण आहे, मोबाईल पाहिल्याशिवाय झोपत नाही आणि मोबाईल नाही दिला तर तो कोणत्याही टोकाचा निर्णय घेऊ शकतो. याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणि काय असतं, मुलं दोन पद्धतीने शिकतात, एक पाहून आणि दुसरं ऐकून, ज्याला शास्त्रीय भाषेत दृक श्राव्य साधनं म्हणतात. त्या दृक साधनात आणि श्राव्य साधनात काय चांगलं राहिलं आहे ते तरी सांगा ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बिघडवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि दररोज 1.5 GB मटेरियल आहे. काही लोकांनी तर त्याला अनलिमिटेड करून ठेवलेलं आहे. फक्त त्यावर काय बघावं याचं अज्ञान आपल्याला बिघडवण्यासाठी कारणीभूत आहे. म्हणून ही बालसंस्कार ही भारत निर्मितीची चळवळ आहे, शिबिर नाही. इथले अध्यापक हे अध्यापक नाहीत तर त्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत. म्हणून महाराष्ट्राने, विदर्भाने याकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अतिशय गांभीर्याने. म्हणून मग कोणत्या बालसंस्कार शिबिरात अन्नदान होत नसेल तर त्या परिसरातल्या लोकांनी मिळून त्या अन्नदानाची परिपूर्ती केली पाहिजे. कारण काम करणाऱ्याला जर दमवलं आणि सामान्य गोष्टीत त्यांची ऊर्जा संपली ना, तर मग ती महत्त्वाच्या गोष्टीसाठी उरणार नाही. म्हणून या अध्यापक लोकांना वाढण्याची पाळी येऊ देऊ नका. यांना या बालसंस्कार शिबिरात पंगत देण्याची पाळी येऊ देऊ नका. कारण जी ऊर्जा जिथे लागायला पाहिजे तिथे लागली नाही की जिथे नको लागायला तिथे लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून होणाऱ्या गोष्टी ह्या ऊर्जेने झाल्या पाहिजेत. हे बालसंस्कार किती गरज आहे ना, याच्या अनेक गोष्टी मी तुमच्या पुढे मांडू शकतो. मी नक्की तुम्हाला आज शास्त्राचं पुराण देणार नाही, सुभाषित देणार नाही, पण वर्तमान काळात ज्या समस्या उभ्या आहेत त्या समस्यांवर तुमच्याकडे काय सोल्युशन आहे हे सांगा, आम्ही उद्यापासून करू. हो, इतक्या वाईट पद्धतीने संस्कृतीचं विद्रुपीकरण होते आहे. कारण सगळ्या अंगाने अभ्यास झाला. हा जो भारत युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे ना, तो फक्त पाकिस्तानमुळे नाही, तर भारताची संस्कृती इतकी उच्च आहे का या लोकांच्या खिशात पैसे नसले तरी हे समाधानी राहू शकतात. मग यांचं समाधान कसं घालवायचं यासाठी नाना प्रकारचे ट्रॅप उभे केले गेले. आणि मग जे देश युद्धात गुंतलेले आहेत किंवा ज्या देशांनी इतर देशांना युद्धात उभं केलं आहे
असेही जगात अनेक देश आहेत की जे देश समाधानी आहेत, ज्यांची ग्रोथ चांगली आहे, ज्यांची संसाधनं चांगली आहेत आणि ज्या लोकांमध्ये युवकांमध्ये बौद्धिक क्षमता आहे ना, त्या देशांमध्ये युद्धात गुंतवून ठेवण्याच्यासाठी खर्च करणारे देश आहेत. भारत आणि पाकिस्तानला युद्धाच्या उंबरठ्यावर नेण्यासाठी फक्त दहशतवादीच नाही तर त्या दहशतवाद्यांना पोषण करणारे, त्यांच्यासाठी आर्थिक बळ उभं करणारे अनेक देश आहेत. आपल्याला युद्धाच्या उंबरठ्यावर उभं केलं गेलं कारण गेल्या अनेक वर्षापासून भारतात युद्ध झालं नाही आणि युद्ध ज्या देशात होत नाही तो या देशाची ग्रोथ अतिशय मोठी असते. आपल्या देशाच्या नेतृत्वाने तो सगळा प्लॅन ओळखला आणि त्याला उत्तर दिलं नाही असंही नाही आणि युद्धात अडकला असंही नाही. मग आपलं नेतृत्व जर एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर देशातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाने प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. समस्या तर अनेक आहेत. आम्ही शिबिर घेतो त्यात अनेक समस्या असतात. हो, माझ्याकडे 10 ते 20 अन्नदाते वेटिंगला होते तरी माझ्या 3 पंक्ती रिकाम्या राहिल्या कारण ज्यांना पंक्ती दिल्या होत्या त्यांच्या ऐवजी दुसरी पंगत घेणे आमचा नियम नाही. आणि आपल्यातले बेफिकीर लोक अन्नदान होईपर्यंत किंवा शिबिर संपेपर्यंत अन्नदानाची राशी आणून देत नाही. असे 3 आले म्हणून मी असमाधानी होणार नाही. ते 30 नाही आले तरी त्याची व्यवस्था करत राहील कारण समस्या तर उभ्या राहतील. प्रपंचाच्या प्रांतात लग्नात किती अपमान सहन करतात तरी लोकांनी जर लग्न सोडले नसतील तर आपल्या महाराज मंडळींनी शिबिरात कितीही समस्या उभ्या राहिल्या तरी संगीत सोडला नाही. कारण समस्येशिवाय कोणता प्रांत आहे सांगा तरी ना मला. ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या बालसंस्काराच्या चळवळीत उभे झालो त्यांच्या या मदत करण्याच्या उपक्रमात किती समस्या आहेत याचा पाढा कुणालाच ठाऊक नाही, मला ठाऊक. बरं झालं मी हे जे बोलतो ना हे बोलताना किमान मी शिबिर घेतो, नाहीतर या बोलण्यावरही आक्षेप घेणारे लोक आहेत की फक्त तुम्ही बोलता शिबिर घेत नाही. प्रकृती आहे, देवाने बनवलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्यावर फार रोषाने बघू नका. आपल्याला त्यातून काय घेता येतं ते बघा कारण देवाने सगळे मॉडेल वेगवेगळे बनवले. आणि तुम्हाला सांगू आदरणीय महाराजांनी सांगितलं की माझ्या शिबिरचे अनेक विद्यार्थी काय फॉर्च्युनर गाडीत करतात, फर्निचर गाडीत. तुम्हाला सांगतो 2011 पासून मी शिबिर घेतो आणि 2011 सालीचा माझ्या शिबिरचा लॉस 35,000 रुपये होता. 2011चे 35 खूप आहे. माझी आतापर्यंत फर्निचर गाडी झाली असती पण आतापर्यंतच्या शिबिरच्या लॉसात गेली. पण लोक जागरूक झाले, आता आम्हाला शिबिरात रुपये टाकण्याची गरज पडत नाही. त्या पैशाला आम्ही शिबिर खर्चात टाकतो, अन्नदानात नाही. पण शिबिर आयोजनाला कोणीच मदत करत नाही आणि मी शिबिर घेतो. माझ्या शिबिराचा अन्नदाना व्यतिरिक्तचा आयोजन खर्च 1,40,000 रुपये. यासाठी कोणीच मदत करत नाही. मदत करावी अशी इच्छाही नाही पण मग मी तसे हात उभे केले. आज तुमच्या पुढे एक मुलगा उभा आहे, तो माझ्या बालसंस्कार शिबिराचा विद्यार्थी आहे 2011चा. त्याला पुण्याला जायचं होता तसाच उठून उभा करून आणला. त्याने आयोजन खर्चातल्या अनेक गोष्टी बघितल्या. त्याला पुण्यात हिंजवडीला चांगला जॉब आहे. त्याने एक मोठी राशी मला ट्रान्सफर केली. रेड टी शर्ट मध्ये आशिष डेंगे उभा आहे. अर्थात आपल्या शिबिरातले अनेक शिबिरार्थी आज अध्यापक आहेत आणि अनेक पॅकेज घेणारे जर मला मदत करत असतील आणि एवढं जर शिबिर देत असतील आणि एवढा फायदा कुठेच नाही तुम्हाला सांगतो. त्यामुळे शिबिर घाट्यात जाते असा जो शब्दप्रयोग आहे ना तो साफ चुकीचा आहे. शिबिर एखाद्या वेळी आर्थिक घाट्यात जाईल पण काय फायदा करून देईल सांगता येत नाही. ओला मातीचा एक गोळा जमिनीवर पडल्यावर जसं काही घेतल्याशिवाय उठत नाही ना तसं बालसंस्कार शिबिरातला विद्यार्थी काहीतरी झाल्याशिवाय राहत नाही. तुमचे श्लोक चुकले असतील, तुमचं वागणं चुकणं असेल, तुमचं काही चुकलं असेल. अर्थात तुम्ही तर काहीच चुकत नाही कारण तुम्ही जे श्लोक म्हटले ना तुमच्या बापांना विचारा खरं म्हणजे ह्याला काही पत्ता आहे का, आध्यात्मिक प्रश्नोत्तर विचारा. पण तरी सुद्धा आपण समजू की इथे जे बळ खर्च होतोय, जो पैसा खर्च, कारण असे काही विद्वान आहेत का हे बालसंस्कार शिबिर चालतं 20 दिवस चालतं, त्याला 3 लाख रुपये खर्च येतो आणि 3 लाख रुपये जर आपण प्रदूषण संरक्षणासाठी वापरले, जलसंधारणासाठी वापरले तर त्याचा चांगला परिणाम येते. असेही महाशय महाराष्ट्रातून विदर्भात कमी नाहीत. पण त्यांच्यासाठी आमच्याकडे उत्तर आहे की त्यांनी फक्त शिबिराचे खर्च मोजू नका, वराती मोजा, वरातीतले बॉक्स मोजा, वाढदिवस मोजा, केक मोजा, 500 रुपये फी याचाही विचार करणारे लोक आहेत. त्याच्यासाठी आपल्याकडे उत्तर आहे. तेच 500 रुपये फी देण्यासाठी मागे पुढे करणारे मुलाला घेऊन जाताना आईस्क्रीम पार्लरला बसतात आणि 1,000 रुपये बिल मोजतात. आणि जास्त अतिशहाणे लोक आहेत की नाही त्यांचं या बाजारपेठेने हिशोब केलेला आहे. आईस्क्रीम साधं खायचं नाही, नॅचरल फ्लेवर खायचं आणि ते 250 रुपयाचं आहे. मग ते दोघा जणांसाठी 500 भरतात. जग बाजारपेठ आहे आणि इथे अनेक पद्धतीने लुटण्याच्या प्रक्रिया सांगणारे लोक उभे आहेत.
फक्त या जगाला कुटुंब समजणारी भारतीय संस्कृती तिचा विध्वंस होऊ नये यासाठी बालसंस्कार शिबिराची चळवळ महाराष्ट्रात काम करते. आणि सांगू तुम्हाला, अजूनही विपन्नतेत, युद्धाच्या स्थितीत, अनेक समस्यांमध्ये महाराष्ट्र उभा आहे. याला जर काय कारण असेल तर फक्त बालसंस्कार शिबिर. कारण समाजाचा कणा विकृतीने मोडला, त्या विकृत समाजाच्या कण्याला अजूनही बलपूर्वक उभं करण्यासाठी आपल्या बालसंस्कार शिबिरांनी त्यांच्या संस्कृतीचा कणा मोठा केला. आणि याच्यात काय उपक्रम आहेत तुम्हाला, इतका रिझल्ट ओरिएंटेड कोणता प्रोग्राम असेल ना, उद्यापासून कीर्तन सोडून देतो, नाहीतर ते फार नफ्यात नाही. आणि जे नफ्यात नाही ते सोडण्यासाठी माणसाने घाबरू नये. काय सांगतो तुम्हाला, 12 महिने तुमचे विद्यार्थी शाळांमध्ये असतात. म्हटलं तर तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांना पगार शासन देतं, इमारतीसाठी डोनेशन येतं, पण तुम्ही जेवढ्या फी भरता त्यातलं अर्ध काम तुम्ही घरी येऊन करता. कारण KG, अप्पर KG, लोअर KG मध्ये जे शिकवलं जातं त्याचा अभ्यासक्रम, अर्धा अभ्यासक्रम होमवर्क दिलं जातं. आणि ज्या मायबापांनी त्यांच्या शाळेच्या काळात अभ्यास केला नाही ते घरी आल्यावर टोले घेत त्याला शिकवत राहतात. तेव्हा कुठंतरी त्यांना पर्सेंटेज मिळतं. पण 16 दिवसात आणि 18 दिवसात हे मल्लखांब बघा, संस्कृत बघा, गायन बघा, मृदंग बघा, महाराष्ट्रात खर्च होत असेल त्या सगळ्या गोष्टीपेक्षा सगळ्यात रिझल्ट ओरिएंटेड काम बालसंस्कार शिबिराचं आहे. फक्त गावंडळपणे आणि गावरान पद्धतीने आक्षेप घेऊ नका. समीक्षा पद्धतीने चर्चा करायला या, कोणाच्या समीक्षा आणि शंका शिल्लक ठेवणार नाही. पण तरी अजून आपण गंभीरतेने पाहत नाही हे मात्र औदासीन्य आणू नका. कारण ज्या ज्या दिवशी भारत उदासीन झाला आणि ज्या ज्या दिवशी महाराष्ट्र उदासीन झाला ना, त्या दिवशी महाराष्ट्राचं नुकसान झालं. छत्रपती अशाच ताकदीने उभे राहिले होते, पण छत्रपतीचे सोय रे महाराष्ट्र आणि व्यक्तिगत अहंकाराने लोक उदासीन राहिले आणि आपल्याला 150 वर्षापर्यंत भोगावे लागले. याचं कारण तुम्ही आणि आम्ही ज्या दिवशी काम करण्याच्या ऊर्जेने एखादा माणूस उभा राहतो ना, त्या नेतृत्वाकडे उदासीन होऊन पाहतो, त्यावेळी प्रत्येकाचं नुकसान होतं, प्रत्येकाच्या खिशाचं होतं. फक्त आपल्याला काउंट करता येत नाही, एवढं नुकसान आहे, फक्त आपल्याला मोजता येत नाही म्हणून सहन होते. आपल्याला नुकसान सहन होत नाही असं नाही, जे मोजता येत नाही ते सगळं नुकसान आपल्याला सहन होते आहे. तुम्हाला सांगतो, बालसंस्काराचाच फायदा आहे, ही चळवळ आहे आणि ती उभी राहिली पाहिजे. हे भविष्य आहे भारताचं आणि त्यांना विकृत करण्यासाठी कोण कोण काम करते सांगू तुम्हाला. अकोल्या शहरात ड्रग पोचलं, शाळेचे प्रिमायसेस, शाळेच्या अवतीभोवती जे दुकान उभे केले जातात, या सगळ्यांमध्ये राजकीय लोकांचाही मोठा हस्तक्षेप आहे. मी अकोल्यात बालसंस्कार शिबिर घेतलं आणि सगळ्या राजकीय लोकांचे नावं टाकले. जे हिंदू धर्माच्या नावावर मतं मिळवतात ते ढुंकून बघितलं नाही त्यांनी. अर्थात मी इथे बोलायला नको, ते असतानाही बोलण्याची माझी हिंमत आहे, पण इथे बोलायला हरकत तरी काय, कारण तुमच्याकडे ते असेल. म्हणजे राजकीयही लोक उदासीन ज्या दिवशी होतील ना, त्या दिवशी ते धर्माचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ बघत आहेत. आपल्याला ह्या सगळ्या संदर्भाने एकत्रित व्हावं लागेल. सांगा, तुम्हाला शिबिरांना जे अध्यापन करतात त्यांना कोण सांभाळेल? अध्यापकांनी अध्यापकाला सांभाळलं पाहिजे. तुम्हाला कोण सांभाळेल? मुलांना मुलांनी सांभाळलं पाहिजे. आणि फक्त शिबिर पुरतं शिबिर मर्यादित राहू नये. तुम्ही फक्त 20 दिवस इथे आहात, पण 11 महिने 10 दिवस तुम्ही जिथे आहात ना, तिथे शिबिर कायम चालू ठेवा. त्या मुलांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा, त्यांच्या पालकांचा बनवा, आणि दर आठवड्याला त्यांना एखादा अभंग द्या, एखादं सुभाषित द्या, एखादा मृदंगाचा बोल द्या आणि त्यांना लर्न करण्यासाठी आठवडा द्या. आम्ही आमच्या बालसंस्कार शिबिराचा समारोप केला, त्याच्या आधी पालकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला, विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि त्यातल्यात एक 2 ग्रुप बनवले. एक ग्रुप बाहुबली आणि ग्रुप अर्जुन. माझ्या शिबिराचं सगळं काम बाहुबली ग्रुपने केलं आणि सांगतो त्यातले 50% क्रमांकाने पास झाले. शिबिरात श्रमदान केल्यावर अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं हे कुंथणारे जे आहेत ना, त्यांना ती चांगली चपराक आहे. आपले आई वडीलही फार गंभीर असतात. मुलांना मच्छर चावू नये, मुलांना चांगलं मिळावं. मीही माझ्या शिबिरात खूप व्यवस्था करतो, पण सांगतो शिबिरदृष्ट्या ते अतिशय चुकीचं आहे. आपण, तुम्ही आणि मी स्वतःची प्रतिमा जोपासण्यासाठी शिबिरात व्यवस्था करतो, पण तुम्हाला सांगतो शिबिरात व्यवस्था नसल्या पाहिजे. कारण त्यांना गैरव्यवस्था सहन करण्याची शक्ती निर्माण झाली पाहिजे. नाही ऐकता आलं पाहिजे, मच्छर चावले पाहिजे. पाणी मिळताना ते थोडंसं म्हणजे दूषित नको, पण तेवढं आरो फिल्टर्ड मिळायला नको. कारण यांना आपल्याला भारतासाठी, भारताचा एक जवान म्हणून उभं करायचं आहे ना, मग त्यांना सगळ्या सवयी असल्या पाहिजे. आपण एवढं लाडवून ठेवलं की त्यांना नाही ऐकण्याची सवय नाही. आमच्या शिबिरात आलेल्या विद्यार्थ्यांना नाही म्हटल्यावर त्यांचा चेहरा बदलत होता.
आणि मग लोक आमच्याकडे समस्या घेऊन येतात. महाराज आमचा मुलगा 10 वर्षाचा आहे पण आमच्या डोळ्यात डोळे घालून बघतो. आमचा मुलगा 10 वर्षाचा आहे पण अजूनही 2 वाजेपर्यंत जागतो. सकाळी 10 वाजता त्याची पहाट होते. मग करावं तरी काय? ह्या सगळ्या समस्यावर एकमेव उपाय शिबिर आहे. सांगू तुम्हाला, हजारो कारण देता येतील, वेळही झाला आहे. पण आदरणीय बाबांचे कृतीचे वाक्य तुम्हाला द्यायचे. खरं तर मला संप्रदायासाठी आणि शिबिरासाठी अजूनही काही काम करता आलं नाही. ते काम करण्याची प्रामाणिक इच्छा आहे, एवढाच चांगुलपणा माझ्याकडे आहे. पण हे सगळं करत असताना समाजाने पालकाने गंभीर झालं पाहिजे. माझी तर पालकासंदर्भानेच पहिल्यांदा तक्रार आहे की पहिल्यांदा पालक गंभीर झाला पाहिजे. माझ्या मुलाला तिथे व्यवस्था मिळतील का न मिळतील या भीतीने पालक जर बाल संस्कारात पाठवत नसतील ना, तर त्यांना वयाच्या 25शीत आलेल्या युवकाने कंबरड्यात लाथ घातल्यावर मग आमच्याकडे ओरडू नका आणि वृद्धाश्रमातही ओझं करू नका आणि मंदिरातही येऊ नका. मला तर या सगळ्या प्रिमाइसेसचा अतिशय अभिमान वाटतो की या आश्रमामध्ये अजूनही लग्नासाठी हा मोकळा नाही, पण बालसंस्कार शिबिर, संघाचं शिबिर, आध्यात्मिक कार्यक्रमासाठी मोकळा आहे. नाही तर आम्ही वेडे झालेले आहोत. अनेक आश्रम आणि अनेक संस्था फक्त उत्पन्नाची साधन असले पाहिजेत म्हणून लग्न करतात आणि दुसऱ्या दिवशी तिथल्या बालसंस्कार शिबिरातल्या मुलांना सप्त्या उचलाव्या लागतात 90च्या. मी परवा एका शिबिरात जाऊन आलो, ते संस्थान होतं आणि मग आयोजक मंडळी सांगत होती एकही लग्न केलं नाही महाराज, फक्त आजच केलं. दुसऱ्याने सांगितलं नाही हो, हे 5वं लग्न आहे. आणि त्याच्याच मंडपाच्या अवतीभोवती मी फिरत होतो अकोल्यातल्या, तर मलाच दिसली. मी उचलली. नंतर शिबिरातल्या विद्यार्थ्यांनी, अर्थात जिथे लग्नातले लोक येतात ना ते चंगळवादी धोरण असतात, त्यांच्या मानसिकता बिघडलेल्या असतात, तिथलं वाद्य विकृत असतं. म्हणून या सगळ्यांना बौद्धिक दृष्ट्याही संरक्षित करा आणि दृष्टीनेही संरक्षित केलं पाहिजे की चांगलं बघितलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. चांगलं ऐकणं बघणं यासाठी शिबिर करा. अनेक संस्थानांनी ते केलं पाहिजे. आदरणीय राजू भाऊ या बालसंस्कार शिबिरासाठी कितीही आर्थिक खर्च करायला तयार आहे, पण जो खर्च करायला तयार आहेत ना त्याचा पैसा सांभाळून ठेवा, कारण समस्येच्या वेळी आणि आपत्कालात तो पैसा आपल्या उपयोगाला येईल. आदरणीय बाबा सगळ्या बालसंस्कार शिबिरांना मदत करतात. मी म्हणतो बाबांना ना आपण कमी पैसे मागितले पाहिजे, मागायलाच नको. का? जो आपत्कालात उपयोगाला येतो ना तो निधी वाढला पाहिजे. बाबांकडचे पैसे वाढणे म्हणजे आपत्कालात आपण सुरक्षित असणे. म्हणून मला आज 3 पंक्ती आल्या नाहीत. त्यांनी मला विचारलं, बरोबर झालं ना, कारण मी यावर्षी 35 रुपये पात्राने हिशोब काढला होता आणि तो माझा हिशोब चुकतो कधी जास्त हुशार लोकांचा. पेरण्याच्या दिवसात एखाद्याचा बैल घरी असतो, तसं माझं झालं. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. पण पेरण्याच्या दिवसात बरं का मी 35 रुपये पात्राने हिशोब काढला, अन्नदात्यांना खर्च दिला, त्यांनी मला पैसे दिले, त्यात मला लॉस आला. तो माझा व्यक्तिगत नियोजनातला आहे, ते ओझं मी उचललं पाहिजे. पण एखादी व्यक्ती जर अभ्यासू पद्धतीने विचारत असेल तुम्हाला काही अडचण आहे का, तर आपण अडचण नाही म्हणून अडचणीवर मात केली पाहिजे. त्याशिवाय आपली तरी इम्युनिटी कुठं वाढेल. म्हणून आपण झगडत राहू, समस्या येत राहतील, काम करत राहू आणि एकमेकाला सांभाळत राहू. राजकीय लोक सांभाळतील अशी अपेक्षा ठेवू नका, ते त्यांच्यात मशगूल आहेत. आणि कारण आपणच भरघोस मतांनी आंधळ्या डोळ्यांनी मतदान करून त्यांना निवडून दिलेलं आहे. आता त्यावेळी आपलेही नाईलाज आहेत, पण समस्या इतक्या मोठ्या आहेत की आग लागलेली आहे आणि ती आग आपल्या बालसंस्कार शिबिर रूपी आचमनपळीच्या पाण्याने विझणार नाही, पण आपण ती चालू ठेवू. कारण भविष्य आपल्याला यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असं दुषंतर देणार नाही. म्हणून प्रत्येक आश्रम, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गोळात शिबिर झालं पाहिजे. मी जिथे शिबिर घेतो तिथे 500 मीटरमध्ये 3 शिबिर होते आणि ते लोक संकोच करायचे, महाराज तुमचं शिबिर आहे आम्हाला माहिती असतं तर आम्ही घेतलं नसतं. मी म्हटलं नाही, जसं गल्लोगल्लीत पानटपरी आहे म्हणजे गल्लोगल्लीत बिघडवण्याची पॉईंट आहेत ना, तशी गल्लोगल्लीत दुरुस्तीसाठी शिबिराचे पॉईंट वाढले पाहिजे. हे जेवढे वाढतील ना तेवढी तुमची संपत्ती सुरक्षित आहे, तुमचे नाते सुरक्षित आहे, तुमचा प्रपंच सुरक्षित आहे. देव देश धर्मासाठी नाही, तुमच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी तरी किमान मुलांना शिबिरात पाठवा. व्यक्तिगत स्वार्थासाठी निमान पंगती घाला आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी निदान इथे श्रमदान करा. ती श्रमदान, ते मदत आणि ती भावना तुमच्या जागृत होण्यासाठी भगवान पंढरनाथ परमात्मा तुम्हाला ऊर्जा देवो. या सद्वासनेने माझ्या 2 शब्दांना इथे विराम देतो आणि थांबतो. रामकृष्ण रामकृष्णरी. आदरणीय महाराजांनी फार योग्यरित्या आपल्याला या शिबिराचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि महाराजांनी जे सांगितलं आहे की अवांतर आश्रमामध्ये, संस्थांमध्ये लग्नाला परमिशन असते. खरोखर आपल्या या आश्रमची एक विशेषता आहे. आणि महाराज भाऊंनी तर मला सांगितलेलंच आहे, मीही तुम्हाला आश्वासन देतो, जोपर्यंत मी या आश्रमामध्ये आहे
तोपर्यंत या लग्नात या आश्रमामध्ये लग्न तर लागणारच नाही, लागणारच नाही. चकार वापरतोय. आणखी ऐका, या आश्रमाचं सर्वांच्या आश्रमामधून एकच ध्येय आहे की या आश्रमामध्ये विद्यार्थी घडले पाहिजेत. प्रत्येकाचं, भाऊंचं सुद्धा हेच म्हणणं आहे, बाबांचं सुद्धा हेच म्हणणं आहे. आणि जेवढेही कोणी प्रमुख उपस्थिती जे मोठमोठे गुरुवर्य येतात त्यांचंही एकच म्हणणं आहे की महाराज या आश्रमाचं वातावरण खरोखर रम्य आहे. इथं अभ्यासू व्यक्ती ठेवा, अभ्यासू विद्यार्थी ठेवा, त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या. आम्ही भविष्यामध्ये खरोखर इथून विद्यार्थीच घडू आणि हा आश्रम फक्त आणि फक्त साधकांकरिताच राखीव राहील, हेही मी तुम्हाला जाब देतो. आणि पुढील आपण सर्व मंडळी ज्यांच्या मार्गदर्शनाची वाट बघत आहात, खरोखर किती वेळ झाला, तुम्हालाही आता भुका लागलेल्या असतील. आणि ज्या मार्गदर्शनाची वेळ तुम्ही सर्वजण पाहता, आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य रामायणाचार्य संजयजी महाराज बाबा पाचपूर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्या अगोदर या शिबिरामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेमध्ये नंबर आणलेला आहे, मृदंगामध्ये नंबर आणलेला आहे, त्याची पूर्वसूचना हरिभक्तपरायण धर्माडी गुरुजी देतील अशी मी त्यांना विनंती करतो. अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळी केली एके. शिबिर घेण्यामागचा सर्वात मोठा जो उद्देश असतो तो असतो मुलांचा अभ्यास. अभ्यास जर झाला नाही आणि खूप पंक्ता झाल्या, मोठं झाले सर्व कार्यक्रम, त्याला किंमत नाही. म्हणून आपण या ठिकाणी अतिशय कडक शिस्तीत अभ्यास घेऊन परीक्षा घेतो. परीक्षा घेण्याकरता आदरणीय गाथामूर्ती लांडे बाबा या ठिकाणी येत असतात. यावर्षी बाबा आम्ही जी परीक्षा घेतली, 3 मुलांना सारखे मार्क पडले, 100पैकी 97. आणि तिघांची आम्ही पुन्हा तोंडी परीक्षा घेतली. तोंडी परीक्षेत सुद्धा त्या तिघातल्या एकाही मुलाला आम्हाला एकही मार्क कमी करता आला. इतके ते अभ्यासू मुलं आहेत. त्यात विशेष म्हणजे जे दोघं भाऊ आहेत, त्यात 3 वर्षाचा फरक दोघा भावामध्ये आहे, तरी दोघांनाही सारखेच मार्क आहे. तुकोबाच्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबा म्हणतात, धन्य त्याची तया माय प्रसवली. म्हणून मी या प्रथम क्रमांक आम्ही 3 मुलांना दिलेला आहे. त्यात गणेश विष्णू गायगोड, सोम अनिलराव ढगे आणि ओम अनिलराव ढगे यांनी आपलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस बाबाकडून घ्यायचं आहे. गाथा त्यानंतर द्वितीय क्रमांक कृष्णा सोपान रोठे रोहणा. तृतीय क्रमांक आदित्य मनोहर बिचारे मुरंबा. भगवद्गीता. तसेही ज्यांनी मृदंगामध्ये क्रमांक पटकावलेला आहे, ज्यांनी खरोखर फार वेळ प्रॅक्टिस करून अति सुंदर असं वादन इथं करून दाखवलेलं आहे, असा यश चोपडे आणि सुयोग नेरकर. चला आणि ज्यांनी गायनामध्ये असं उत्कृष्ट असं गायन केलं असा गजानन वसे. चल गजानन.
आता सर्वजण ज्यांच्या मार्गदर्शनाची वाट बघत आहेत असे आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य रामायणाचार्य संजयजी बाबा पाचपोर, मी बाबाला विनंती करतो की बाबांनी विद्यार्थ्यांना व तसेच पालकांना व अध्यापकांना अनमोल असं मार्गदर्शन करावं. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि.